दात पिवळे होणे, दाढ दुखणे, हिरड्यावर सूज येणे किंवा दातामध्ये किडा लागणे किंवा दातांसंबंधित इतर सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण घरगुती उपाय पाहणार आहोत। अगदी मोत्यासारखे तुमचे दात पांढरे शुभ्र होतील। घरातीलच 2-3 वस्तूचा उपयोग करून आपण 5 मिनिटात खूप छान रिझल्ट मिळवू शकतो। फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून काय होतं, परिणाम चांगला मिळतो। बरेच जण पान सुपारी खातात, त्यामुळे देखील त्यांचे दात खराब होतात। तर दात धुवायला गेलं तर एक तर खर्च होतो, सारखं सारखं जाणं परवडत नाही। त्यापेक्षा घरच्या घरी असा उपाय करा की तुमचे पिवळे पडलेले दात किंवा दातामध्ये जर काही त्रास होत असेल, दाढ दुखत असेल, तर ते सर्व त्रास दूर होतील। तर इथे आपल्याला घ्यायचा आहे लसूण, जो की सर्वांच्या घरी असतो। आणि लसूण ही एक अशी गोष्ट आहे जी की स्वस्तात मस्त आपल्याकडे असते आणि खूप जास्त याचे गुणधर्म आहेत। याचा वापर केल्याने आपल्याला भरपूर फायदा होतो। फक्त असं नाही की दात पांढरे शुभ्र होतात, दातासंबंधित इतर काही समस्या जर तुमच्या असतील तर त्या देखील दूर करण्यासाठी आपल्याला याची मदत होते। आता याला वापरण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे। 2 पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जी पद्धत तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही तुमच्या दातांसंबंधित सर्व समस्या दूर करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। इथे आपल्याला लागणार आहे मीठ, आणि मिठामध्ये आयरन, कॉपर, झिंक, आयोडीन, मॅग्नीज, मॅग्नेशियम अशा भरपूर गोष्टी असतात, ज्या की आपल्याला थोड्या प्रमाणात मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर फायदा होतो। आणि त्यासोबतच आपल्याला इथे लसूण देखील लागणार आहे, तर त्याला मी सोलून असं घेतलेलं आहे। 1-2 कळ्या आपण याच्या वापरणार आहोत। आणि लसूण मध्ये देखील फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे मिनरल असतात भरपूर प्रमाणामध्ये, आणि त्यामुळे आपल्याला जे दातांसंबंधित त्रास आहेत ते दूर करण्यासाठी मदत होते। तर आता इथे आपण याला जसं की मी सोलून घेत आहे, फक्त 2-3 कळ्या लागणार आहेत। तुम्हाला जर जास्त वापरायचं असेल 1-2 जणांसाठी तर तुम्ही थोडंसं याला जास्त घेऊ शकता। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल। आपण हा जो उपाय दातांसाठी करत आहोत तो अगदी नॅचरल आणि घरगुती आहे, त्यामुळे अजिबात त्याचं काही नुकसान होणार नाही। अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही याला वापरू शकता, होईल तर फायदाच होईल। तर अशा 2 ते 3 कळ्या घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, किंवा तुम्ही याला खलबत्त्यात देखील बनवू शकता। पण खलबत्त्यात न बनवता मी एक अशी प्लेट घेतलेली आहे, आणि यामध्ये आपण जो लसूण आहे तो थोडासा बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही याला खिसणीने खिसून देखील घेऊ शकता। तर आता इथे जे आपण लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत त्याला जसं की मी म्हणलं 2 पद्धतीने वापरू शकतो। दुसरी पद्धतही आपण पाहणार आहोत। तर या पहिल्या ज्या पद्धतीमध्ये आपण लसूण असा बारीक करून घेत आहोत तो चांगला आपल्याला बारीक करायचा आहे, मोठे मोठे कण अजिबात ठेवायचे नाहीत। आणि हो, तुमच्या जर दातामध्ये काही समस्या नसेल किंवा होऊ नये असं वाटत असेल, किंवा हा उपाय केल्यानंतर कधीच त्रास होऊ नये असं वाटत असेल, तर तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे की 2 वेळा ब्रश करणे। एक तर संध्याकाळी झोपण्या अगोदर म्हणजे जेवण झाल्यानंतर, आणि सकाळी उठल्यानंतर 2 वेळा ब्रश केल्याने खूप जास्त फायदा होतो। आपले जे दात आहेत ते नेहमीसाठी खूप छान स्वस्थ राहतात, अजिबात खराब होत नाहीत। आता आपण इथे लसूण असा बारीक करून घेतलेला आहे, आणि या वाटीमध्ये आपल्याला थोडी ही पेस्ट काढून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला लिंबू लागणार आहे, आणि लिंबामध्ये देखील व्हिटॅमिन सी असतं, जे आपल्या दातांसाठी आणि हिरड्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं। त्यासोबतच तुमचे हिरड्या जर सुजल्या असतील किंवा जर हिरड्याला खाज सुटली असेल, किडा लागला असेल, तर ते देखील त्रास लिंबाने दूर होतात। आणि इथे पाहू शकता थोडासा रस मी यामध्ये असा पिळून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ, अगदी थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर पाहू शकता अगदी थोडंसं मी इथे मीठ यामध्ये टाकत आहे। थोडं जास्त जरी झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही। आणि हा उपाय तुम्ही फक्त एकदा करून पहा, एवढा छान तुम्हाला परिणाम भेटेल। दात तर पहिल्याच वेळेस पांढरे शुभ्र होतात, पण जसं की मी म्हणलं काही हिरड्यांचे प्रॉब्लेम असतील, इतर काही तुम्हाला दातांसंबंधित त्रास असेल, तर तो त्रास घालवण्यासाठी तुम्हाला हे 2 ते 3 वेळा करावं लागेल, तेव्हा तुम्हाला खूप छान अगदी कायमचा त्रास दूर करण्यासाठी मदत होईल। तर यामध्ये मीठ टाकल्यानंतर आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत। आता या पेस्टला देखील आपण 2 पद्धतीने वापरू शकतो। पहिली पद्धत तिथे अशी आहे की थोडीशी पेस्ट अशी घ्यायची, जर तुमची दाढ दुखत असेल किंवा दाढ किडली असेल तर त्या ठिकाणी ही पेस्ट आपल्याला लावायची आहे, आणि त्यानंतर थोडा वेळ पाणी प्यायचं नाही। तर ही पेस्ट लावून ठेवा त्या ठिकाणी, खूप छान आराम वाटतो, अगदी तुमचा जो त्रास आहे तो दूर होतो। आणि बऱ्याच वेळा दाढ दुखायला लागली की पूर्ण आपला तो भाग दुखायला लागतो, सुजतो, तर हा त्रास देखील दूर व्हायला मदत होते। फक्त थोडीशी ती पेस्ट त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे।
आता त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे याला वापरण्याची ती अशी की आपण जेव्हा ब्रश करतो तर आपलं जे टूथपेस्ट आहे आपण जे वापरतो ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर याला असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता बऱ्याच जणांना यामध्ये जे लसूणचे मोठे मोठे कण आहेत त्यामुळे ब्रश करायला थोडंसं वेगळं वाटेल किंवा आवडायचं नाही, तर अजिबात घाबरू नका, त्यासाठी देखील आपल्याकडे उपाय आहे। तर इथे पाहू शकता मी ब्रश वरती याला घेऊन असं ब्रश करण्यासाठी वापरणार आहे। बरेच जण ब्रश देखील चुकीच्या पद्धतीने करतात, ज्यामुळे त्यांच्या हिरड्या ज्या आहेत त्या अशा थोड्याशा मोकळ्या व्हायला लागतात किंवा खराब होतात, त्यासोबतच दात गळायला लागतात, अवेळीच भरपूर त्रास होतात। तर त्यामुळे ब्रश करण्याची पद्धत देखील आपल्याला योग्य वापरावी लागते। आणि इथे पाहू शकता असं थोडंसं हे पेस्ट मी घेतलेलं आहे, भरपूर पेस्ट तयार झालेली आहे। आता ही पेस्ट आपण बनवून ठेवू शकत नाही, यामध्ये लसूण घातल्यामुळे वेगळाच असा वास यायला लागतो थोड्या वेळानंतर, त्यामुळे फ्रेश बनवा आणि फ्रेश वापरा। तर पाहू शकता आपण आपल्या दातांवरती अशा प्रकारे याला अप्लाय करायचं आहे। रेग्युलर आपण जसा ब्रश करतो तसंच याला लावून घ्या। पण ब्रश करण्याची पद्धत जी आहे ती चुकीची वापरू नका, जेणेकरून काय होतं आपले दात खराब होतात। तर नेहमीच तुम्ही जेव्हा ब्रश करता अगदी ही पेस्ट वापरा किंवा न वापरा, पण ब्रश करण्याची योग्य पद्धत वापरा, तुम्हाला कधीच दातांसंबंधित काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत। आणि तुम्हाला जर खूप जास्त असा त्रास असेल दातांसंबंधित आणि तो दूर करायचा आहे, ब्रश करायला वेळ नाही, तर त्यासाठी तुम्ही मिठाचं पाणी तयार करा आणि मिठाचं पाणी आपल्या तोंडामध्ये घ्यायचं आणि ते तसंच ठेवायचं तोंड बंद करून। अगदी 2-3 सेकंद मिठाचं पाणी आपल्या तोंडामध्ये राहिलं पाहिजे आणि ते नंतर आपण थुकून द्यायचं। त्यामुळे काय होतं आपले जे पूर्ण दातामध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा जे आपल्या हिरड्या सुजलेल्या आहेत तो देखील त्रास कमी होतो। हे आपल्याला दिवसातून 4 ते 5 वेळा करायचं आहे आणि जे पाणी घेत आहात ते थोडंसं कोमट घ्या, तुम्हाला खूप छान आराम वाटेल। आणि इथे आता पाहू शकता आपली जी दुसरी पद्धत आहे याला वापरण्याची ती अशी आहे की इथे मी लसूण थोडासा असा खिसून घेतलेला आहे आणि हे लसूणचे जे मोठे मोठे कण आहेत ते जर आपल्याला नको असतील तर ते कसे वापरायचे ते पाहूयात। तर इथे पाहू शकता मी या पेस्ट वरती थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि याच वरती आपल्याला थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे। आता पहिल्या आपण प्रयोगामध्ये इथे ही जी पेस्ट आहे ती अशीच ब्रश वरती घेतली, जसं की मी म्हटलं बऱ्याच जणांना ते आवडणार नाही, तर त्यासाठी कारण की लहान मुलंही काय करतात ते नको म्हणतील, थोडेसे मोठे मोठे कण आहेत तर त्यांच्यासाठी किंवा तुमच्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता। आता ब्रश वरती आपल्याला टूथपेस्ट लावायचा आहे, जसे की तुम्ही रेग्युलर लावून घेता तसंच, आणि त्यानंतर इथे आपल्याला जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ती हातामध्ये घेऊन बोटांवरती घेऊन थोडीशी या पेस्ट वरती पिळून घ्यायची आहे, जेणेकरून काय होतं जो लसूणचा रस आहे, मिठाचा जो अर्क आहे किंवा जसं लिंबाचा रस आहे तो पूर्णपणे पेस्ट वरती येतो आणि आपण याला असं ब्रश करण्यासाठी वापरू शकतो। यामुळे तुम्हाला लसूणचे मोठे मोठे कण तोंडामध्ये घ्यायची गरज पडणार नाही आणि याचा तोच परिणाम होईल जो की आपण पहिल्या पद्धतीमध्ये मिळणार होता। तर पाहू शकता इथे रस अशा प्रकारे निघतो, तो पेस्ट वरती घेऊन लगेचच आपल्याला ब्रश करायचा आहे। आणि हो व्हिडिओला स्टेप बाय स्टेप फॉलो करा, जेणेकरून 100% रिझल्ट भेटेल। आणि त्यासोबतच तुमचे काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समधून विचारू शकता, लवकरात लवकर मी त्याचे उत्तर देईल। आणि हो व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटू।